चर्चा राष्ट्रवादीची, पण जयंत पाटील सत्तेत जाणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगलीये. लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचं विधेयक संसदेत मंजूर करून घेण्यासाठी भाजप राष्ट्रीय स्तरावर संख्याबळाची जुळवाजुळव करत असल्याचं बोललं जातंय. आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुती सोबतच आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या चर्चेला आणखीन हवा मिळाली ती मुंबईतल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये झालेल्या एका कथित बैठकीमुळे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची भेट झाल्याचं समोर आलंय. या बैठकीत राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली तर त्यांना काय मिळू शकतं, यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. मागच्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन मतप्रवाह असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एका गटाला सत्ताधारी बाकावर बसायचंय तर दुसऱ्या गटाचं मत विरोधी पक्षात राहण्याचं असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे येत्या काही दिवसात पक्ष कोणता निर्णय घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. असंही बोललं जातंय की पक्षाचे आमदार आणि खासदार यांची मतं जाणून घेण्याची जबाबदारी पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्याकडे देण्यात आली आहे. तसंच भाजप सोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडेच सोपवण्यात आल्याची माहिती समोर येते. मात्र या सर्व चर्चांवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतलाय. त्यांनी या चर्चांना फारसं महत्त्व नसल्याचं सांगितलंय. दुसरीकडे जयंत पाटील यांनीही विनोद तावडे यांची भेट घेतल्याचं मान्य केलं, पण ती केवळ औपचारिक भेट होती असं त्यांनी स्पष्ट केलंय. पण खरी चर्चा इथून सुरू होते. राष्ट्रवादी सत्तेत जाईल का हा एक प्रश्न आहेच, पण त्यापेक्षा मोठी कुजबूज अशी आहे की जयंत पाटील स्वतः शरद पवारांची साथ सोडून सत्तेत जाणार का? कारण जयंत पाटील हे राष्ट्रवादीतलं मोठं नाव आहे. त्यांना अनेक जण पक्षाचा जायंट किलर नेता मानतात. राज्यभर त्यांचा मोठा जनाधार आहे आणि लाखो समर्थक आहेत. त्यामुळे ते जर पक्ष सोडून गेले तर राष्ट्रवादीचं एक मोठं चाक निकळल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण दुसरीकडे त्यांना आपल्या बाजूला वळवायचं असेल तर सत्ताधारी पक्षाला सुद्धा बरेच पापड लाटावे लागू शकतात. कारण जयंत पाटील हे एकाच दुसऱ्या मंत्रिपदासाठी पक्ष बदलतील एवढे छोटे नेते नक्कीच नाहीयेत. आज त्यांच्या राजकीय वजनाकडे पाहिलं तर ते उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाऊ शकतात. मात्र तिथेही एक प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री पदाची समीकरणं आधीच ठरवलेली असताना जयंत पाटील यांना सत्ताधारी पक्ष नेमकं काय देऊ शकतो, हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आता या सगळ्या चर्चा कितपत खऱ्या ठरतात आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटील सत्तेत जातील का, की या सगळ्या फक्त राजकीय चर्चा आहेत? यावरचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.